अलिबाग तालुक्यातील सारळ येथील एका उच्चभ्रू सोसायटीवर धाड टाकत गांजा सेवन करणाऱ्या दोघांविरोधात रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं मांडवा सागरी पोलिसांच्या मदतीनं कारवाई केली आहे। या कारवाई दरम्यान व्हिसाची मुदत संपूनही भारतात वास्तव्यास असलेल्या एका विदेशी महिलेचा शोध लागल्यानं तिच्या विरुद्धही कायदेशीर कारवाई करण्यात आली। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर 14 जून रोजी पहाटे सारळ येथील इनर सर्कल या सोसायटीमध्ये संयुक्त छापेमारी करण्यात आली। कारवाई दरम्यान काही व्यक्ती पाठ करत असल्याचं आढळून आलं। त्यापैकी 2 जण कागदी नळीत भरलेल्या अंमली पदार्थ ओढताना पोलिसांच्या निदर्शनास आलं। त्यानंतर करण्यात आलेल्या चौकशीत संबंधितांनी गांजाचं सेवन केल्याची कबुली दिली। पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून गांजानं भरलेल्या कागदी नळ्या, अर्धवट जळालेली गांजाची नळी तसंच अंमली पदार्थ तयार करण्यासाठी वापरला जाणारा ग्राइंडर जप्त केला। जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांचं वजन सुमारे 3 ग्रॅम असल्याचं सांगण्यात आलंय। या प्रकरणी दोघांविरोधात नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस या कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। दरम्यान छापेमारीवेळी उपस्थित असलेल्या एका विदेशी महिलेच्या कागदपत्रांची पडताळणी केली असता तिच्या व्हिसाची मुदत संपल्याचं उघड झालं। त्यानुसार तिच्या विरुद्ध इमिग्रेशन अँड फॉरेनर्स ऍक्ट 2025 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला। ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे, मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सोमनाथ लांडे आणि त्यांच्या पथकानं केली। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।